अनेकांना काळ्या मसाल्याच्या भाज्या अत्यंत आवडत असतात। मात्र या काळ्या मसाल्याची हॉटेलमध्ये कशी सुरुवात झाली हेच आपण जाणून घेऊयात। काळ्या मसाल्याची सुरुवात 45 वर्षापूर्वी झाली। धनवडे कुटुंबियांनी ही सुरुवात केली। शामराव धनवडे असं सुरुवात करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे। काळ्या मसाल्यातलं मटण, मच्छी असे अनेक नानाविविध काळ्या मसाल्याचे पदार्थ धनवडे दाम्पत्यांनी बनवले। सुरुवातीला मेस चालू केली। त्या मेसचं रूपांतर नंतर छोट्याशा हॉटेलमध्ये झालं आणि त्यानंतर सुंदर असा सम्राट हॉटेलचा खटाटोप उभा राहिला। आज काळ्या मसाल्यामध्ये त्यांची तिसरी पिढी काम करतीये। जामखेडनगर रोडवरील हॉटेल सम्राटमध्ये आजही काळ्या मसाल्याच्या भाज्या खाण्यासाठी अनेक जण गर्दी करतात। जाणून घेऊयात त्यांची ही काळ्या मसाल्याची काय कहाणी आहे। माझं नाव शुभम बबन धनवडे। काय डिश बनवली तुम्ही आज? मी हा मटन मसाला बनवला आहे आणि मी तुम्हाला आता पूर्ण मटन थाळी बनवून दाखवणार आहे। आमच्या हॉटेलमध्ये काळा मसाला हा खूप फेमस आहे पहिल्यापासून आणि साधारणतः तिसरी पिढी आहे माझी की आम्ही काळ्या मसाल्यामध्ये जामखेडकरांना उत्तम सेवा देत आहे। आणि माझं शिक्षण BBA झालं आहे, पण मला हॉटेलची खूप आवड आहे, त्याच्यामुळे मी हॉटेलमध्येच करतो। आणि जशी कस्टमरची फरमाईश असेल तसं आम्ही सगळे पदार्थ बनवतो। आमची दम बिर्याणी पण सगळ्यात जास्त फेमस आहे। दम बिर्याणीसाठी पण खूप गर्दी असते आम्हाला। आणि काळा मसाला 45 वर्ष झालं हॉटेलमध्ये आम्ही काळ्या मसाल्यामध्ये सक्रिय आहेत। मसाल्यामध्ये साधारणतः मटन मसाला, चिकन मसाला, चिकन थाळी, मटन थाळी, त्याच्यामध्ये मग फ्राय असेल, सूपमध्ये असेल, दम बिर्याणी असेल, हे सर्व पदार्थ आम्ही बनवतो। आणि व्हेजमध्ये कधी काळा मसाला ऐकला नसेल, पण आम्ही पनीर मसाला सुद्धा व्हेजमध्ये देतो काळ्या मसाल्यामध्ये, दाल फ्राय काळ्या मसाल्यामध्ये देतो, शेवभाजी काळ्या मसाल्यामध्ये देतो। त्याच्यामुळे व्हेज कस्टमरला सुद्धा आमचा काळा मसाला आवडत आहे भरपूर। माझं नाव बबन शामराव धनवडे आहे। काळा मसाला ही आमच्या आईवडिलांची देण आहे। आईवडील हे खानावळ चालवायचे भाडोत्री, नंतर आम्ही पुढं वाढवलं आणि आई आमची काळा मसाला बनवते आणि गेल्या 45 वर्षापासून व्यवसाय हा आता माझा मुलगा पाहतो। ही आमची तिसरी पिढी आहे। आईवडील खानावळ चालवत असताना मी वेटरचं काम करत होतो। वेटरचं काम करता करता आईवडिलांकडनं स्वयंपाक शिकलो। नंतर हॉटेल चालवायला घेतलं, त्याच्यातून पैसे मिळवले, नंतर स्वतःची जागा घेऊन आज माझे 2 रेस्टॉरंट आहेत। 30 वर्षापासून मी करतोय। मी स्वतः किचन करत होतो 30 वर्ष, त्याच्यामुळं मला चष्मा लागला, डोळे खराब झाले, पण अनुभव मोठा आहे। त्याच्यामुळे त्या अनुभवाच्या जोरावर आम्ही ग्राहकांचे जिभेचे लाड पुरवतो, त्यांना हवं तसे देतो। आता फार फास्ट जमाना निघालेला आहे। पूर्वी सगळं सोपं होतं, पूर्वीचे कस्टमर वेगळे होते, वेळ त्यांच्याकडे भरपूर असायचा। हॉटेल व्यवसाय असं आहे, आमचा ड्राय एरिया असल्यामुळं ग्रामीणला आम्हाला रेट्स मिळत नाही आहेत आणि आम्हाला कामगारांचा सुद्धा प्रॉब्लेम आहे। आम्हाला शहराचे रेट्स कामगारांना इथं द्यावे लागतात आणि जी डिश आम्ही इथं देतो ती 10 पट शहरामध्ये विकली जाते आणि ती डिश बनवण्यासाठी सारखाच खर्च आम्हाला येत असतो। खर्च तोच आहे, रेट कमी मिळत आहेत आणि लेबर कॉस्ट पण भरपूर झालेली। हॉटेल व्यवसाय आमचा पारंपरिक आहे। आमचे मामासुद्धा ह्याच व्यवसायात आहेत। याच गावी त्यांचे 2-4 हॉटेल आहेत। पूर्वी त्यांच्या हाताखाली पण आम्ही काम केलेलं आणि ते आमचे गुरुज आहेत, त्यांचं मार्गदर्शन बी फार लाभलेलं आहे। माझं नाव पूजा रेळेकर। गेली 10 वर्षापासून आम्ही सतत नेहमी बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण आज ही सर्व्हिस आम्हाला सम्राट हॉटेलनी इथं उपलब्ध करून दिली लेडीज महिलांसाठी, त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप आभार। आणि काळा मसाला हा त्यांचं एक घरगुती हे आहे आणि काळा मसाला 1 नंबर क्वालिटी आहे आणि तुम्ही ही जेवणासाठी एक वेळ अवश्य भेट देऊन या मटण थाळीचा आस्वाद घ्या। माझं नाव रेखा प्रशांत अवताडे। आम्ही इथं गेले 10-11 वर्षापासून येतोय। इथले काळ्या मसाल्याचं तर काय सांगायचं, अस्सल घरगुती काळा मसाला त्यांनी स्वतः घरी बनवतात आणि त्या घरगुती मसाल्यातून ही भाजी बनवतात। ही भाजी खाण्यासाठी आज आम्ही मैत्रिणी आलोय। आज आम्ही नॉनव्हेजची मटण थाळी मागवली। प्रियंका बोबडे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।